कोल्हापूरची पंचगंगा नदी पाचव्यांदा पात्राबाहेर गेली आहे। पंचगंगेची पाणी पातळी आता 30 फुटांवर आहे। राजारामसह 38 बंधारे आता पाण्याखाली गेलेत। बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे आता वाहतूक विस्कळीत झाली आहे। राधानगरी धरणाचे 7ही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच राधानगरीचे 7 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले। 24 तासात राधानगरी धरण क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद झाली आहे। 11,500 क्युसेकने विसर्ग या राधानगरी धरणातून आता सुरू आहे। भोगवती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। सर्वच नद्या या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतात। सध्या आपण आहोत कोल्हापूरच्या पंचगंगा नदी घाटावरती आणि या ठिकाणी पाहतोय पंचगंगा नदी ही पाचव्यांदा पात्राबाहेर आलेली आहे। त्यामुळे आता तासागणिक या ठिकाणी पाणी वाढताना आपल्याला दिसून येत आहे। 32 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेल्यामुळे खरं तर वाहतूक काहीशी विस्कळीत झाली असली तरी पर्यायी मार्गाने वाहतूक देखील सुरू आहे। धरणाच्या दरवाजातून मोठ्या प्रमाणावरती आता विसर्ग देखील सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या या दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। विशेषतः पश्चिम घाट माथ्यावरती रेड अलर्ट आहे तो जारी केल्यामुळं मुसळधाराचा पाऊस कोसळत आहे आणि त्याचा परिणाम सगळा पाहिला तर नद्यांच्या पाणी पातळीत तासागणिक कमालीची वाढ होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते। दुसरीकडे पाहिलं तर पंचगंगा घाटावरील सर्वच मंदिरं आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत आणि संख्या ही आता आपल्याला पाण्याखाली जाण्याची जी आहे ती वाढताना पाहायला मिळते। त्यामुळं पुढील काही तासासाठी पश्चिम घाट माथ्यावरती पावसाचा जो रेड अलर्ट आहे तो जारी केल्यामुळं त्या ठिकाणी प्रवास करणं टाळावं असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे आणि कोणतीही जर आपत्ती ओढावली तर 1077 या आपत्ती व्यवस्थापनाच्या क्रमांकाला आपण संपर्क करावा, त्याला जलद गतीने उत्तर दिलं जाईल असं देखील आता प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे। एकूणच जर पाहिलं तर नदीकाठच्या सर्वच गावांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो जिल्हा प्रशासनाने दिलेला आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।